ब्रीड ठेवली इथे आणि आलोय. दुकान ओपन केलं होतं? काय होतं? दुकान ओपन केलं होतं? दुकान म्हणजे ते हे करण्यासाठी रे. आपण इथून निघूया. नमस्कार मित्रांनो, मी श्रेष आणि आज आपण जाणार आहोत संगमेश्वरला. माझ्यासोबत आहे साहिल आणि मित्र एक अजून एक मित्र आहे खाली. तर आज आपण जाणार संगमेश्वर फिरायला आणि आपण काय काय तिथले मेन पॉईंट घेतणार आहोत. तर ब्लॉगमध्ये असे कंटिन्यू राहा, काय काय नवीन पाहायला मिळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता आपल्याला ट्रॅफिक लावलं. संगमेश्वर कसबामध्ये आलेलो आहोत आपण, बघू शकता. तर आपण आता पुढे चाललो, चला जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती आहे. तर त्यांचा इथे आपल्याच लोकांमधून घात करण्यात आला. तर मित्रांनो, आता आपण कसबामध्ये आलो आहोत आणि पुढे आता सरदेसाई वाडा आहे. तर आता आपण तिथे जाणार आहोत, तिथलेच थोडे शॉट घेऊन. तर हे महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती आहेत, श्री संभाजी महाराज. मित्रांनो, आता आपण आलो आहोत सरदेसाई वाड्यामध्ये. बघू शकता ही विहीर आहे, ती जुनी आहे. जुन्या काळातले खूप अवशेष आहेत तिथे. मित्रांनो, इथे गणोजी आणि कान्होजी या दोन फिदुरामुळे आपले महाराज पकडले गेले. महाराज जी 700 मावळे घेऊन आपल्या संगमेश्वरमध्ये कसबामध्ये आले होते. मित्रांनो, हे मंदिर आहे पांडवांनी बांधले त्या टायमाला. तर त्या टायमाला महाराज हे पूजाय असे ते. मित्रांनो, आता पण खालच्या मंदिरात झालो. मित्रांनो, इथं पण पिंड आहे. खूप जुनी वास्तू आहे मित्रांनो ही. काय काय अवशेष राहिलेले आहेत. खूप भीतीदायक आहे असा. मित्रांनो, इथे ही महादेवाची पिंड होती. जुन्या काळातली आपले डिझाईन बघा. इकडे आतमधल्या साईडला पण आहे महादेवाची पिंड. कोरी कॉम बघ ना कसला आहे मस्त. हे बघितलंस काय बोलतं ते कलर वाजून होतं ना असं.
मित्रांनो हे बघू शकता तुम्ही, कोरीव कसलं मस्त केलेलं आहे त्या टायमाला. आपण आत्ताच्या वस्तूची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण या वस्तूची पडा आले पूर्ण तरी अजून आहे टिकलेलं. आणि आत्ताचे आपण बघतो इंजिनियर वगैरे बनवतात ब्रिज वगैरे, ते एका महिन्यातच पडत आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे तेव्हाच्या काळातलं आहे. तर मित्रांनो आत्ता आपण आलो सरदेसाई वाड्यामध्ये. आपल्याच माणसांनी हे आपल्या महाराजांना दगा दिला. आणि इथे याला जास्त अवॉइड करा, म्हणून खूप जुनं झालं आहे, कधी पडू शकतं. बघा जुन्या काळातले आपले दरवाजे अजून आहे तसेच आहेत. एक दिवस काय तर हा आहे सरदेसाई वाडा, जिथे आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांनी 2 दिवसासाठी का 1 दिवसासाठी वास्तव्य केलं होतं. आणि तिथेच त्यांचे स्वतःचेच नातेवाईकांमधले 2 नीच माणसं, ते म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्के, ह्यांनी घात करून पकडण्यात आले. एक 5 किलोमीटर जर गेला तर सप्तेश्वर एक मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये महाराज यायचे, इथे यायचे, पुन्हा कर्णेश्वर मंदिरामध्ये यायचे, संभाजी महाराजांनी दर्शन घेऊन जायचे तिथून ते. आणि हे शिवकालीन, अगदी जर तुम्ही बघायला गेलं तर खाली चौथऱ्यापासून अगदी घुमटापर्यंत पूर्ण काळ्या दगडामध्ये हे मंदिर आहे. ते 300 वर्षापूर्वीचं आहे. आणि 3 नद्यांचा इथं संगम आहे, त्रिवेणी संगम बोलतात त्याला. अलकनंदा, वरुणा, शास्त्री ही 3 नद्यांचा संगम आहे. त्याला ह्या मंदिर संगमेश्वरी असं नाव पडलं आहे. इथून जर तुम्ही 15 किलोमीटर जर गेलं श्रृंगारपूर, हे संभाजी महाराजांची सासरवड आहे. ज्यावेळेस संभाजी महाराज इथं पकडण्यात आलं त्यावेळेस त्यांच्या संघातील सरसेनापती मालोजी घोरपडे होते. त्यांची समाधी इथून एक 11 किलोमीटर कारभाटले गाव आहे, तिथे त्या गावामध्ये त्यांची समाधी आहे. तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा आवार तुम्हाला असं काही दिसून येईल. आणि इथले सर्व शॉट तुम्हाला ड्रोनच्याद्वारे आमच्या मार्फत मिळून जातील. तर ब्लॉगमध्ये असंच बनवून राहा. आपण आता नंतर जाणार आहोत कर्णेश्वर मंदिर आणि सप्तेश्वर मंदिर, हे 2 मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तर सर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, आपण मिळूया ब्लॉगमध्ये. मित्रांनो आता आपण आलो कर्णेश्वर मंदिरात, बघू शकता तुम्ही. आता या मंदिराचं काम चालू आहे.
हा मित्रांनो जा. कुंकू तिथे लावा, नंदीला लावा, तुमच्या लावा. हा तुमच्या लावा. तुम्ही ते पाणी नाव सांगा मित्र मंडळी. हा का माहिती नाव सांगा एक काय माहिती सगळे एकत्र आहेत ना. या मित्रमंडळी भावपूर्ण भक्तीपूर्ण दर्शन घेतले, पूजा केली, प्रार्थना केली, मान्य करून घ्या. सुख शांती समृद्धी आनंद लाभून दे. जे कधी जे मनात इच्छा आहेत मनोकामना सगळ्यांच्या पूर्ण करा. आता हे मंदिर आहे ना रेकॉर्ड करून घ्या, युट्यूबला पण आहे. कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर, त्यापैकी हेमाडपंथी कर्णेश्वर. हा फातोडाने छाननी तयार केले. त्याला लोखंड, लाकूड, सिमेंट मशिनरी वापरलेली नाही. त्याला इंटरलॉक बोलतात. एकात एक दगड ठेवलेले आहेत. आता पलीकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या. म्हणून सूर्यपासून कुंती कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांची 5 ठिकाणी 5 ताटात बघा. 1 2 3 4 देवाच्या खाली, चारी बाजूला 4 देवाच्या खाली. ते 4ही खांब अखंड दगड आहे. प्रत्येक खांबावर देव बघा, ज्योतिर बघा. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजीची सासरवाडी, येशूचं माहेर. छत्रपती संभाजी आले 5 मिनिटं लागतील. इथून खाली जायचं, पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे, जवळ आहे. अलगनंदा, वरणाडी शास्त्री आणि 3 नद्यांच्या संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलंय हळसंगमेश्वर हे आहे. नंतर बघा आणि छत्रपती संभाजी आले तिच्या संगमेश्वर मंदिर तुम्ही घ्या, कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथे सरदेसाई यांचा राजवाडा होता, संभाजींचं संस्थान होतं. आणि तिथे छत्रपती संभाजींना पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला निघलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदी जवळ वडूजूर तुळापूर गाव आहे. आणि तिथे एक संगम आहे अहमदनगर रोडला, भीमा भामा इंद्राणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली. म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताचं छावा संगमेश्वर. छत्रपती संभाजींचा छावा पिक्चर निघाले ना त्याचं शूटिंग इथंच आहे बघा. नंतर फोटो काढून घ्या. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचे. प्राचीन कलाकृती बघू शकता तुम्ही त्या काळातली. त्या टायमाला हे पांडवांनी हे तयार केले, त्या टायमाचं आहे. आता फायनली आपण पोहोचलो आहोत सप्तेश्वर मंदिरात, बघू शकता. हे आपलं लास्ट प्लेस आहे इथलं संगमेश्वर मधलं. हे करून डायरेक्ट घरी जायचं आहे आपल्याला.